नमस्कार. मी सदानंद मोरे. महाराष्ट्र मंथनमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. महाराष्ट्राचा इतिहास जर समजून घ्यायचा असेल तर जे दोन मुख्य पॅराडाईम्स मी म्हणालो, एक अर्थात भागवतांचा आणि दुसरा राजवाड्यांचा. तर एकाच गोष्टीसंबंधी दोन वेगवेगळ्या पॅराडाईम्समधून आपल्याला काय निष्कर्ष मिळतात किंवा काय निरीक्षणं मिळतात, हे आपण जर समजून घेतलं तर आपल्याला महाराष्ट्राचं एकूणच इतिहास लेखन कशात कोणत्या दिशेने चाललेलं आहे हे समजतं. तर आपण त्या दोन इतिहासकारांच्या समकालीन असणाऱ्या लोकांबद्दल ते काय म्हणत होते, त्यांचं परसेप्शन आहे त्या लोकांचं, कर्तृत्ववान लोकांचं, हे आपण पाहत होतो आणि तो आपल्या चर्चेचा विषय होता. आपण भागवतांच्या बद्दल बऱ्यापैकी विवेचन केलेलं आहे आणि आता आपण काय करणार आहोत, या एपिसोडमध्ये आपण राजवाड्यांकडे वळणार आहोत. तर एक्झॅक्टली जसं भागवतांना वाटतंय ना की इतिहास आणि वर्तमान यांचा जर आपल्याला समन्वय साधता आला, मेळ घालता आला, तर आपल्याला भविष्याकडे जाता येतं, नीट भविष्य घडवता येतं. नुसतं इतिहासात गुंतून पडणं स्वप्नरंजन योग्य नाही. नुसतं वर्तमानच म्हणजे ते फारच एक्सपिडियंट म्हणतो आपण, तसं झालं ते. आणि माणूस हा ऐतिहासिक प्राणी आहे हे मी तुम्हाला मागे सांगितलेलं आहे. तर हे मत राजवाड्यांनाही मान्य आहे. म्हणून राजवाडे जितके इतिहासामध्ये रस घेतात तेवढा त्यांना समकालीन घडामोडींच्या बद्दल विशेष आस्था आहे, तेवढीच जशी ती शेजवलकरांना सुद्धा होती. नंतरच्या काळातली गोष्ट सांगतो तुम्हाला मी. तर त्यामुळं ते इतिहास सांगतायत आणि इतिहास सांगता सांगता वर्तमानात काय घडतंय तेही सांगतायत आणि त्याच्यावर सुद्धा त्यांच्या टिप्पण्या आपल्याला टिप्पण्या म्हणून आपण गडेवर दिसून येतील. मग आता समकालीनांचा जर विचार करायचा झाला तर समकालीन याची व्याख्या ब्रिटिशांच्या गुलामगिरीत आपण गेल्यापासून अशीच करावी लागते. म्हणजे त्या लोकांचा उल्लेख हे दोघेही करतात साधारणपणे. मग आता इथे आपण राजवाड्यांच्या बाबतीत एक नंतरचा मुद्दा बघू, म्हणजे अगदी महायुद्धानंतरचा सुद्धा आपल्याला विचार करता येईल, किंवा त्याच्या अगोदरचा, म्हणजे जेव्हा लोकमान्य टिळक तुरुंगामध्ये होते मंडालेत आणि त्यावेळेला गोखल्यांच्या हातात काँग्रेसची सर्व सूत्र आलेली होती आणि ती जी प्रसिद्ध मांटेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा झाली, त्या सुधारणेमध्ये गोखल्यांचा फार मोठा वाटा होता आणि त्यानिमित्त गोखल्यांना अनेक वेळा इंग्लंडला वगैरे जावं लागलेलं आहे. तर असंच एकदा गोखले गेलेले असताना बहुधा राजवाड्यांनी गोखल्यांच्या कामगिरीचा परामर्श घेणारा लेख लिहिला होता. म्हणजे हे त्यांचं वर्तमानाबद्दलचं भान आहे. आणि इतकंच नव्हे तर आपल्याला साधारणपणे आपण काय समजतो की राजवाडे म्हणजे मराठ्यांचा इतिहास, राजवाडे म्हणजे मराठ्यांचा इतिहास. बरोबर आहे, म्हणजे त्यांनी काम जे केलं मुख्यत्वे मराठ्यांच्या इतिहासाचं, पण त्यांना त्यानंतरच्या इतिहासामध्ये सुद्धा स्वारस्य होतं. त्यांचा एक नंतर आलेला खूप छोटा टिप्पण आहे, मराठ्यांचे गेल्या 100 वर्षातील परराष्ट्रीय राजकारण बघा. म्हणजे साधारणतः 57 बंड झाला म्हणतो ना आपण, स्वातंत्र्य युद्ध वगैरे. तर तो काळ जर धरला आपण समजा महत्वाचा, तर त्याच्या आधी त्याच्यानंतर काय नेमकं 100 वर्षात घडतंय, विशेषतः पेशवाई बुडाल्यापासून. तर हे राजवाड्यांना त्यासाठी साधनं गोळा करायची होती आणि म्हणून ते नंतर प्रयत्नशील राहणार होते. तर त्या टिपणामध्ये त्यांनी एक समकालीन लोकांच्या बद्दल एक टिप्पणी केलेली आहे. ती फार इंटरेस्टिंग आहे. ती अशी आहे की कोणते कोणते लोक त्यांना मुख्य वाटले त्या काळामध्ये, की ज्या लोकांच्या बद्दल इतरांना एक काही आदर किंवा आस्था होती. पब्लिक इन दी पब्लिक आईज म्हणतो आपण. मग पाबर का राजवाडे कसं जातात पुढे ते, अक्कलकोटकर स्वामी, नरसिंह सरस्वती, काळभोवा, देवधर, आपटे इत्यादी इत्यादी लोकांना नवीन राजकारण माहीत नव्हते. ते एका त्यांच्या आध्यात्मिक याच्यामध्ये गुंतलेले होते असं राजवाडे सांगतायत. जुन्या पद्धतीने राज्य चालेल अशी त्यांची समजूत होती. म्हणजे 57च्या काळात काय झालंय याच्याबद्दल राजवाडे येतात त्या स्वातंत्र्य उठावाच्या काळामध्ये. आणि पुढे ते म्हणतायत पंजाब जागा झाला नव्हता. म्हणजे आपल्याला कल्पना आहे की उलट पंजाबमधनंच सैन्य मिळालं इंग्रजांना आणि त्या सैन्याच्या साह्यानेच खरं तर त्यांनी 57च्या उठावाचा बिमोड केला. त्याची मृत्यूकाळ संपली नव्हती. बंगाल व मद्रास नव्या राज्याच्या पद्धतीला राजी होते व त्यातच आपले बरे करून घेण्यास इच्छित होते. हा, बंगालने आणि मद्रासने इंग्रजी राजवट स्वीकारली होती मनापासून, हे ते स्वच्छपणे सांगतायत. आता पुढचा मुद्दा महत्वाचा आहे, म्हणजे 57शी संबंधित
फक्त ब्रह्मावर्तातील काही लोकांना स्वराज्य व्हावे असे वाटत होते. म्हणजे मग ते नानासाहेब पेशवे वगैरे वगैरे असा त्याचा अर्थ झाला. बाकी पुण्यातील लोकांना, आता पहा पुण्यातील लोक म्हणून ते कोण घेतात, म्हणजे अगोदरचे काही लोकांची नावं आहेत ती त्या नावांचा उच्चार करताना किंवा उल्लेख करताना त्यांना आधुनिक काही कळलंच नाही राजकारण असं ते म्हणतात. पण आता हे जे लोक आहेत त्यांना आधुनिक सगळ्या गोष्टींचं ज्ञान आहे आणि भान आहे. पण तरी सुद्धा कृष्णशास्त्री म्हणजे कृष्णशास्त्री चिपळूणकर, बाबा गोखले हे शाळा वगैरे चालवायचे, छत्रे मग अशी उल्लेख आला तो, तळेकर, राजवाडे, कृष्णशास्त्री राजवाडे, परत हे आपले इतिहासाचे राजवाडे नव्हे, म्हणजे ज्यांचा आपण बघतो ते नव्हे वगैरे मधुकरांना राजकारणाची ओळख नव्हती. आता त्यांचा उल्लेख त्यांनी थोडासा उपहासाने थोडासा तुच्छतेने केलेला आहे की त्यांना केवळ आपला चरितार्थ कसा चालावा एवढीच विवंचना होती. त्यामुळं त्यांना त्या राजकारणाची ओळख नव्हती. म्हणजे त्यांना खरं तर शक्य होत होते. आता अगोदरचे जे लोक घेते ना, अक्कलकोटचे स्वामी, अमुक कुठले काळबावा, त्यांच्याकडनं ही अपेक्षाच नाही की त्यांनी या राजकारणामध्ये काहीतरी पाहावं वगैरे. पण यांना तरी असली पाहिजे की नाही, पण त्यांना नव्हती असं राजवाडे स्पष्टपणे सांगतात. तर हे राजवाड्यांचं समकालीनतेचं भान आहे आणि ते महत्वाचं आहे. मग त्या महत्वाचं काय आहे तर ते एका वेळेला भूतकाळाचं भान आणि वर्तमान काळाचं भान. तर त्या भानातूनच त्यांनी 1913 मध्ये जो लेख लिहिला तो आपल्याला अत्यंत महत्वाचा लेख म्हणून मानावा लागतो. कोणता लेख तो? महाराष्ट्रातील बुद्धिमान, प्रतिभावान व कर्त्या लोकांची मोजदाद. मग त्या लेखाच्या बरोबरीने आपण यांचा लेख का पाहिला भागवतांचा? भागवत 1885 ते 87 या काळात लिहितात. त्याच्यानंतर काही वर्षांनी आता राजवाडे लिहित आहेत की ज्या काळामध्ये आता खरं तर भागवत म्हणत होती की तेव्हा भागवतांनी लिहिलं तेव्हा बंगाल पुढे होता, महाराष्ट्र क्रमांक 2 वरती होता. आणि आता राजवाडे जे लिहित आहेत ना त्या काळात खरं तर महाराष्ट्र पुढे येतोय आणि बंगाल मागे जातोय. पण तरी सुद्धा राजवाडे बऱ्याच थोड्याशा अगोदरच्या लोकांची नावं घेत आहेत. कारण मी तुम्हाला सांगितलं की त्यांच्या म्हणण्यामध्ये काय आहे की कर्तृत्ववान पुरुषांचं नावं घेताना ते ब्रिटिश काळातल्या लोकांचं घेता जातं. मग थोडे अगोदरचे पण आहेत आणि थोडे नंतरचे पण आहेत, हे या ठिकाणी सांगतो आणि पुढे राजवाड्यांच्या विवेचनाकडे वळतो. तर आता अशी यादी का म्हणून करायची आहे तर त्याच्यावर त्यांचं म्हणणं असं आहे की हा एक सोशोलॉजिकल एक्सरसाइज आहे. आणि त्याच्यात त्यांचं म्हणणं असं आहे की या यादीची उपयुक्तता समाज चरित्र जिज्ञासूंना आवश्यक आहे. फार महत्वाचा मुद्दा आहे. राजवाडे मराठी समाजाचं चरित्र सांगू इच्छित आहेत. हे समाजाचं चरित्र एक वेगळी संकल्पना आहे आणि म्हणून समाजामधल्या कर्तृत्ववान लोकांची नावं आपल्याला माहिती पाहिजेत. आणि मग ते काय म्हणतायत, त्या यादीमध्ये महाराष्ट्र देशापेक्षा मराठा समाजाला मातब्बरी जास्त दिलेली आहे. म्हणजे महाराष्ट्र देश म्हणजे ठराविक बाउंड्री आहे, पण मराठा समाज जेव्हा म्हणतात राजवाडे तेव्हा तुम्हाला कल्पना आहे की मराठे महाराष्ट्राची सीमारेषा ओलांडून खूप 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 संपूर्ण देशभर पसरले होते. आणि 18वं शतक हे मराठ्यांचं शतक आहे. देशाच्या चारी बाजूला मराठी पसरलेले होते आणि त्यांच्याच ताब्यामध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष भारताचं राजकारण होतं. हे मी वारंवार सांगत आलेलो आहे की जे नीट सांगितलं गेलेलं नाही, पाठ्यपुस्तकात नाही, पाठ्यपुस्तकात असावं म्हणून आम्हाला चळवळ करावी लागली. आणि इतकंच नव्हे तर जेव्हा पाठ्यपुस्तक देण्याची जबाबदारी आली माझ्यावरती आणि इतर काही सहकाऱ्यांच्यावरती तेव्हा आम्ही हे लिहायचा प्रयत्न केला. लोकांना ते कळलं नाही. प्रत्येक गोष्ट लोक राजकारणाचा चष्मा लावून बघतात ना, की मग कुणी म्हटलं की त्याच्यात मोगलांना असं केलं आणि त्यांना तसं केलं. असं काही नव्हतं. त्याच्यामध्ये मराठ्यांना आणलं. आणि हे का नाही आणायचं आपण, मला सांगा ना तुम्ही. तो वेगळा मुद्दा आहे, पण फक्त त्याचा उल्लेख मला करावासा वाटला म्हणून केला. तर मराठा समाज की जो भारतभर पसरलेला आहे त्याच्यामधील कर्तृत्ववान पुरुषांची यादी हे राजवाडे सांगतायत. आणि ती सुद्धा कधीची इंग्रजी आमदानीतील सांगतायत. हा महत्वाचा मुद्दा मला वाटतो. पहा, स्वतः राजवाडे सांगता येते, मी सांगण्यापेक्षा त्यांचं मी कोट करतो ना. कारण मराठा आमदानीत मराठा समाज बहुतेक सर्व हिंदुस्थानभर पसरला व जागोजाग वसाहती करून राहिला. तेव्हा तंजावर पासून ग्वाल्हेरपर्यंतच्या व सिंधू पासून बंगालपर्यंतच्या टापूत जेवढा म्हणून मराठा पसरला होता
आणि मराठ्याचा अर्थ मराठा जातीचा नव्हे, फक्त आपण आज ज्यांना मराठा जात म्हणतो तसं नव्हे, तर महाराष्ट्राचे सगळे त्या अर्थाने, त्याच्यात सगळ्या जाती आल्या. मग तेवढ्या साऱ्याचा परामर्श घेणे जरूर पडते. एवढ्याकरिता देशापेक्षा समाजाला किंमत देतो, जास्त किंमत देतो, असं राजवाडे म्हणतायत. महाराष्ट्रीय या संज्ञेने जो अर्थबोध होतो तो मराठा या संज्ञेपासून व्हावा असा आशय आहे. आणि म्हणून तर लोकमान्य टिळकांनी आणि आगरकरांनी जे वर्तमानपत्र काढलं इंग्रजी भाषेमधनं, त्याचं नाव मराठा ठेवलं. आणि त्या ठिकाणी मराठा म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्या जाती जमातीचे लोक असा घ्यायचा त्याचा अर्थ. एका विशिष्ट जातीचा बोध येथे विवक्षित नाही. जन्मापासून मराठी भाषा बोलणारा तो मराठा, म्हणजे प्रादेशिक सुद्धा नाही असं राजवाडे म्हणतायत. कारण एखाद्याचा जन्म ग्वाल्हेरमध्ये झाला म्हणजे तो महाराष्ट्राच्या बाहेरचा म्हणायचा का? मग प्रांताचा भूमीचा विचार केला तर हो, त्याला बाहेरचा म्हणावं लागेल. पण मराठी बोलणाऱ्याच्या पोटी त्याचा जन्म झाला, जन्मापासून मराठी ती भाषा आहे, म्हणजे मग तो मराठा. तर ही भाषा बोलणारा माणूस आणि मराठा असणं, मराठी आणि मराठा एक्झॅक्टली हीच सांगड भागवतांनी घातलेली आहे. हे मी परत परत जे सांगतो ना, की दोघांना धरूनच विचार केला पाहिजे एकाच वेळेला, त्याचं हे कारण आहे, लक्षात घ्या. तर अशा प्रकारे हे बुद्धिमान आणि प्रतिभावान लोक आहेत, त्यांचा आपणाला परामर्श घ्यायला लागतो. आणि तिथे राजवाडे तो घेतात. आणि कोण त्यांना अभिप्रेत आहे? ते असं म्हणतात की एखादा माणूस भला बुद्धिमान असेल, पण तो समाजापासून बाहेर जाऊन राहिला, वनामध्ये तपश्चर्या करायला गेला किंवा आणखी कुठेतरी गेला, त्याचा समाजाला उपयोग नाही, समाजाच्या दृष्टिकोनातून तो मृत झाला. म्हणून अशा लोकांचा इथे त्यांची गणना समाज हितेच्छुत करता येणार नाही, तो भला किती बुद्धिमान असो, प्रतिभावान असो, वगैरे वगैरे वगैरे. तर त्यांना वगळून, म्हणजे कोणते कोणते बघा, बुद्धिमान परंतु आत्मसंतुष्ट संन्यासी, समाज हितनाशक माणसे, ह्यांना वगळून बाकी जेवढ्या बुद्धिवान, कर्तृत्ववान व प्रतिभाशाली व्यक्ती गेल्या 100 वर्षात मराठा समाजात झाल्या, त्यांची यादी देण्याचा प्रयत्न करतो. आणि मग ती यादी पुढे अशा प्रकारे देत आहेत. तर त्यांचं काय म्हणणं आहे माहिती का? पहा बरं का, म्हणजे पहिल्यांदा हा संपूर्ण परिच्छेद वाचणार आहे मी, कदाचित मोठा वाटेल पण फार महत्वाचा आहे, की कोणाला म्हणायचं बुद्धिमान, कोणाला म्हणायचं प्रतिभावान, कोणाला म्हणायचं कर्ता. बुद्धिमान व प्रतिभावान असून ज्या कर्त्या आहेत अशा व्यक्तींचं लक्षण काय? त्या कशा ओळखायच्या? तर भौतिक किंवा आत्मिक सृष्टीत शास्त्रीय शोध करून ज्या व्यक्ती समाजाचे हित करतात किंवा समाजातील कोट्यवधी व्यक्तींचे सुयंत्रण करून समाजाला पूर्ण पदाला नेण्याचा प्रयत्न करतात, किंवा आपल्या साधुचरिताने समाजातील सामान्य लोकांना नीतीचे, वर्तणुकीचे व धर्माचे श्लाघ्य वळण घालून देतात, किंवा श्रेष्ठ धैर्याने, दूरदृष्टीने व करामतीने समाजाचे अधिभौतिक, अधिदैविक व आध्यात्मिक शत्रूंपासून संरक्षण करून त्याचे संगोपन, संवर्धन व प्रगती साधतात, त्या पुढारी बुद्धिमान व प्रतिभावान व्यक्तींना कर्तृत्ववान ही संज्ञा लावण्याचा सार्वत्रिक प्रघात आहे. पुढे, सामान्य बुद्धींची बहुतेक सर्वच माणसे असतात. हजारात एखादा प्रकृष्ट बुद्धीचा असतो आणि 2-4 लाखात एखादा असामान्य बुद्धीचा उर्फ प्रतिभावान माणूस निपजतो. पहा काय कोष्टक आहे, काय रेशो आहे, काय प्रमाण आहे. सामान्य माणसात बुद्धिमान किती, आणि बुद्धिमानांमध्ये 2-4 लाख बुद्धिमानांमध्ये प्रतिभावान माणूस निपजतो. त्यातही एखादाच विचाराने, आचाराने व कर्तृत्वाने समाजाचा मार्गदर्शक होतो. असे मार्गदर्शक स्त्री पुरुष गेल्या 100 वर्षात मराठा समाजात किती झाले व कोणत्या प्रमाणात झाले हे शोधावयाचे आहे. म्हणजे ब्रिटिशांच्या राजवटीला सुरुवात झाल्यापासून त्या 100 वर्षांमध्ये त्यांना हे साधारणपणे शोधायचं होतं. आता इथे असं दिसतं की पुढे मग त्यांनी काय केलं माहिती का, तुम्हाला सांगतो की त्यांना याच्यात बसण्यासारखी, या कॅटेगरीमध्ये अशी किती नावं दिसली वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी, त्यांची यादी केली. म्हणजे तो त्यांच्या त्या यादीचा पहिला राऊंड आहे, पहिली फेरी आहे. आणि त्या फेरीमध्ये 146 लोक आहेत, म्हणजे समजा 150 आहेत जवळजवळ, आणि सगळ्या क्षेत्रातले लोक आहेत त्याच्यामध्ये. त्यातले सगळेचे सगळे यादी वाचून दाखवायची मला गरज नाही, पण निदान काही लोक की जे काही प्रमाणात लोकांना माहिती आहेत, पण सामान्यपणे काही माहीत नाहीत पण माहिती असले पाहिजेत असे, त्याच्यामध्ये कोणते कोणते लोक येतात पहा. आणि त्यांचं क्षेत्र कोणतं ते त्यांच्या नावाच्या तिथे कंसात त्यांनी सांगितलेले आहे. म्हणजे आता उदाहरणार्थ जयाजीराव शिंदे, बरा व अभिमानी संस्थानिक. तुकोजीराव होळकर, बरा व अभिमानी संस्थानिक.
गणपतराव गायकवाड बरा व अभिमानी संस्थानिक. म्हणजे संस्थानिक हे महत्वाचे आहेत, ते मराठ्यांच्या राज्याचे हे आहेत, अधिपती आहेत, त्यामुळे त्यांचा काही एक प्रमाणामध्ये प्रभाव पडणारच ना समाजावरती. म्हणून राजवाडे त्यांची नावं घालतात. आता खंडेराव गायकवाड जेव्हा येतात ना बडोद्याचे, सयाजीरावांच्या अगोदर असलेले ते, तर त्यांचा उल्लेख करताना बरा संस्थानिक मल्ल विद्या विशारद असं त्यांनी केलेलं आहे. हा महत्वाचा मुद्दा आहे. समाजाच्या सर्वांगीण प्रगतीमध्ये सगळ्या कला, सगळी शास्त्र, सगळ्या विद्यांचा समावेश होतो ना. मल्लविद्या महत्वाची आहे. तर खंडेरावांनी मल्लांना आश्रय दिला आणि हे पुढे दुसरे राजवाडे सांगतायत बडोदा संस्थांचं महत्व एका काउंटवरती आणखीन. हे बघा, ब्रिटिशांनी जेव्हा महाराष्ट्र जिंकला ना तेव्हा पुणेही जिंकलं आणि महाराष्ट्रात सगळं जे काय होतं ते त्यांच्या हातात गेलं. मग महाराष्ट्रातल्या अगोदरच्या राज्यकर्त्यांनी, पेशव्यांनी वगैरे त्यावेळेच्या यांना आश्रय दिला होता, पोवाडे म्हणणाऱ्या लोकांना, गोंधळी समाजातल्या वगैरे. तर ब्रिटिशांना काय त्याचं घेणं देणं. त्यामुळे त्यांनी त्यांची सगळी काढून घेतली, सगळा आश्रय काढून घेतला, त्यांची इनामं काढून घेतली. अशा वेळेला महाराष्ट्रातला हा पोवाडे गाणारा समाज की ज्यांनी इतिहास टिकून ठेवला, त्याचा आश्रय द्यायचं काम बडोदा संस्थांनी केलेलं आहे. नाहीतर हे टिकलं नसतं, लक्षात घ्या. मग त्यांना तिथे बोलावलं काहींना, आणि काहींना इथे पुण्यात त्यांच्या ठिकाणी जिथे असतील तिथं वर्षासनं चालू केली आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा खंडेराव गायकवाड आहेत. तर हे राजवाड्याचं निरीक्षण बरोबर आहे की खंडेरावांचा समावेश झाला पाहिजे. मग आणखीनही काही लोक, बाळासाहेब मिरजकर आहेत, शिल्पकलाज्ञ, त्यांना शिल्पकलेमध्ये गती होती. पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा मला वाटतो या ठिकाणी सयाजीराव गायकवाड यांचं नाव तिथे इथं बघा. म्हणजे इथे मराठा म्हणजे मराठी बोलणारा अक्रॉस दी कास्ट, इथे जातीचा काही संबंध नाही. हे सगळ्या जातीतली माणसं जर कर्तृत्ववान असतील तर राजवाड्यांना ती मान्य आहेत या संदर्भामध्ये. तर सयाजीरावांचा उल्लेख ते करतायत. आणि सयाजीराव किती मोठे होते वेगळे सांगायची गरज नाही. सयाजीराव पुढे त्यांच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या यादीत सुद्धा टिकणारे आहेत. तो खूप महत्वाचा मुद्दा पुढे येईल. मग आणखीन जमखिंडीकर असतील, सांगलीकर असतील, नागपूरकर भोसले होते, इत्यादी इत्यादी. सातारकर महाराजांचं नाव सुद्धा घेतलेले, पण ते काय घेतलेले, उत्तम शिकारी म्हणून घेतलेले. आणि पुढचा अत्यंत महत्वाचा मुद्दा, दोन स्त्रिया याच्यामध्ये येतात. बायजाबाई शिंदे, दानशूर व अभिमानी संस्थानिक, अतिशय महत्वाचा मुद्दा आहे हा. जशा अहिल्याबाई होते की नाही, अहिल्याबाईंच्या अनेक गुणांमधला एक महत्वाचा मुद्दा म्हणजे दानशूरपणा. तोच बायजाबाईंमध्ये आहे. बायजाबाई या दौलतराव शिंद्यांच्या पत्नी, पुण्यामधल्या सर्जेराव घाटग्यांची ती कन्या. तर पुढे दौलतरावांच्या मृत्यूनंतर सुद्धा, म्हणजे तेव्हा ग्वाल्हेर राज्य ब्रिटिशांच्या ताब्यात गेलं होतं, तर ब्रिटिशांच्या ताब्यातनं ते मुत्सद्दीपणाने टिकवायचं हे काम बायजाबाईंनी केलेलं आहे. म्हणून तो स्वतंत्र चरित्राचा विषय आहे आणि त्यांची चरित्र सुद्धा पूर्वी लिहिली गेली आहेत. तर हे मला महत्वाचं वाटतं. बायजाबाईंचं नाव आहे. आणि नंतर जमनाबाई गायकवाड मुत्सद्दी, ह्या दोन मुत्सद्दी म्हटले त्यांना, हे कर्तृत्व स्त्रियांचं हे मान्य आहे. आणि मग पुढचा मुद्दा येतो आणखीन, दिनकरराव राजवाडे दिवाण आहेत ग्वाल्हेरचे, त्यांचा येतो, आणि इतर अनेक. आणि आता पुढे पहा, बाळशास्त्री जांभेकर. आता जांभेकरांची संभावना त्यांनी सामान्य पुराण इतिहास संशोधक अशी केलेली आहे. ते त्यांचं रिडिंग चुकीचं आहे, याचा निर्देश आपल्याला करायला पाहिजे. दादोबा पांडुरंग तरखडकर, मराठी व्याकरणकार. कृष्णशास्त्री चिपळूणकर, ग्रंथकार. विष्णुशास्त्री चिपळूणकर, प्रतिभावान व कर्तृत्ववान. इथे 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 मुद्दा आहे की जे चिपळूणकर राजवाड्यांची प्रेरणा आहेत पूर्णपणे, आणि ज्या चिपळूणकरांना ते महात्मा म्हणतात, चिपळूणकर हा त्यांना एकच महात्मा वाटतो, तिथे ते टिळकांची सुद्धा मातब्बरी ठेवत नाहीत. आणि साहजिकच फुल्यांचं नाव येणार नाही या यादीमध्ये, हे उघड आहे. हे त्यांचा जो एकूण पॅराडाईम आहे तो त्याच्यामध्ये बसणारच नाहीत ना फुले. असो, तर पुढचा मुद्दा असा येतो मग गोपाळ हरी देशमुख, लोकहितवादी, निबंधकार व सुधारक. केरोनाना छत्रे, गणितज्ञ व ज्योतिषी, यांचा उल्लेख भागवतांनी केलेला आहे. नंतर महादेव गोविंद रानडे, प्रश्नच नाही, बुद्धिवान व कर्तृत्ववान, संस्था स्थापक, इतिहासकार, अर्थशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ व विचारकार. ह्या सगळ्या विशेषणांची खैरात केलेली आहे राजांच्यावरती. पण खैरात म्हणजे मेहरबानी नाहीये, हे त्यांचं वस्तुनिष्ठ वर्णन आहे. शंकर पांडुरंग पंडित, वेदविद्या जाणणारे, प्रकाशक आहेत. रामकृष्ण गोपाळ भांडारकर, पुराण इतिहास संशोधक व समाजसुधारक. मग तेलंग आहेत, भाऊदाजी लाड आहेत, गोपाळ गणेश आगरकर आहेत, बाळ गंगाधर टिळक आहेत. आता गोपाळ गणेश आगरकर अकाली वारल्यामुळं
त्यांच्या कर्तृत्वाला पुढे जितका वाव मिळाला असता कदाचित तो मिळाला नाही, म्हणून त्यांच्याबद्दल फक्त सुधारक वर्तमानपत्रकार एवढंच लिहिलं. पण त्यानंतर जेव्हा बाळगंगाधर टिळक हे नाव येतं तेव्हा बघा, मग तिथे तुम्हाला दिसेल की रानड्यांच्यावरती जसे विशेषण आहेत खैरात, तशाच प्रकारची टिळकांच्या संदर्भात आहेत. प्रतिभावान पुराण इतिहास संशोधक, संस्था स्थापक, श्रेष्ठ वर्तमान पत्रकार व उत्तम समाज व्यवहार तज्ञ, हा मुद्दा आहे. इथे राजकारणाचा उल्लेख केलेला नाही. आणि सांगतो, त्यावेळेला जेव्हा हा लेख लिहिला राजवाड्यांनी, तेव्हा टिळक मंडालेमध्ये तुरुंगवास भोगत होते आणि गोखले इंग्लंडमध्ये जाऊन शिष्टाई करत होते. पुढे सार्वजनिक काका जोशी माहिती आहेत, हरिनारायण आपटे बुद्धिमान कादंबरीकार, गंगाराम भाऊ म्हस्के मराठा शिक्षण संस्था काढणारे पुण्यामधले गंगाराम भाऊ म्हस्के, रानड्यांचे मित्र, फुल्यांच्या बरोबर काम केलेले, रँगलर परांजपे सांगायची गरज नाही, कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर वर्तमान पत्रकार व बुद्धिमान नाटककार, सगळ्यांच्या मध्ये बुद्धी आहे लक्षात घ्या. मुळात त्याचं नाव काय आहे त्या सगळ्या लेखाचं, की बुद्धिमान प्रतिभावंत, म्हणजे बुद्धीचं असली पाहिजे. बुद्धी ही सगळ्यांना कॉमन आहे, प्रतिभा त्यातल्या थोड्या लोकांना आहे आणि कर्तृत्व आणखीन थोड्या लोकांसाठी आहे. असं ती राजवाड्यांची श्रेणी आहे बघा. काना साने इतिहास संशोधक, जनार्दन बाळाजी मोडक ते काव्य इतिहास संग्रह वगैरे त्यांचा काय होता तो, बाळाजी प्रभाकर मोडक झाले, विठोबा दप्तरदार एक संस्कृत कवी होते, त्या काळात प्रसिद्ध होते. अण्णा किर्लोस्कर बघा, ज्यांना आपण नाटककार वगैरे खूप चांगल्या पद्धतीने ओळखतो. प्रतिभावान नाटककार महत्वाचा मुद्दा आहे, पुढे पण जाता येत ते. गोपाळकृष्ण गोखले संस्था संस्थापक, शिक्षक मुत्सद्दी असे, आणि पुढचे लोक भाऊशास्त्री लिहिले की जे टिळकांनाही नडले, शाहू महाराजांनाही नडले, पण विद्वान मनुष्य होता. मग धर्म वर्तमान पत्रकार, धर्म नावाचं पत्र चालवायचे, भाषांतरकार व श्रौती म्हणजे श्रुतींचं ज्ञान असणारा, आणि इतरही आहेत. हरिबाबा फलटणकर जीवनमुक्त. आता इथे मुद्दा आहे, इथे जेव्हा राजवाड्याला लिहितात ना, तेव्हा त्यांना या जीवनमुक्त कॅटेगरीबद्दल फारसा आदर नाही. तो जर समाजाला उपयोगी पडत नसेल, पण तरी त्याच्याबद्दल आदर असतो समाजाला, म्हणून इथे त्यांनी जीवनमुक्ताचं मुद्दाम लिहिलेलं आहे. भटजीबुवा सातारकर समदर्शीन पहा, अण्णाबुवा मिरजकर जीवनमुक्त, नारायणबुवा केळगावकर त्यांचं सुद्धा नाव आहे, केळगावचे नारायण महाराज त्यांना आपण म्हटलं. आणि ते ज्यांना पुढे ठेवून आचार्याने एक नाटक लिहिलं, आणि ज्यामुळे नारायण महाराजांचे भक्त चिडले आणि त्यांनी आचार्यांच्या त्याच्यावरती खटला बिटला भरला होता, हा नंतरचा इतिहास. गोपाळबुवा कृष्णावासी, अक्कलकोटकर स्वामी जीवनमुक्त. मी मगाची सांगितले तुम्हाला, त्यांनी शेवटी जे लिहिलं त्यात या सगळ्या लोकांचा हे करून टाकलेलं आहे की ज्यांना राजकारण काय कळत नाही वगैरे वगैरे. नंतर नरसिंह सरस्वती योगी, काळूबुवा पुणेकर साधू, ते काळबुवा म्हणून मगाशी जो उल्लेख होता ना, ते काळबुवा, ते असे जाताना काळ आला असं काहीतरी म्हणायचे, त्यामुळे त्यांचं नाव काळबुवा असं पडलं. ते काय मुळातलं नाव नव्हतं. नंतर विनायक रामचंद्र पटवर्धन, अण्णासाहेब पटवर्धन, महर्षी पटवर्धन, ज्यांची आपल्या इथल्या मुठा नदीत समाधी आहे आणि जे टिळकांना गुरुस्थानी होते. समदर्शीन, कायदे पंडित, डॉक्टर व वैद्य. आणखीनही लोक आहेत, विष्णुबा ब्रह्मचारी. परत समदर्शीन, ग्रंथकार व वादी मत खंडनकार, ख्रिस्ती मिशनऱ्यांची मतं त्यांनी जाहीरपणे खोडली, म्हणून त्यांना इथं त्यांनी स्थान दिलेलं आहे. वामन शिवराम आपटे, शंकर श्रीकृष्णदेव, शिवराम महादेव परांजपे आपल्याला माहिती आहे काळ करते नंतर झालेले. हे जेव्हा वर्तमानपत्र त्यांनी वर्तमानपत्र चालू होतं, केसरीच्या बरोबरीने चालायचं, इत्यादी इत्यादी. भाऊ महाजन, भास्कर दामोदर पाळंदे, त्यांचा उल्लेख यांनी केलेला आहे एके ठिकाणी भागवतांनी. सर टी माधवराव, हा मुद्दा आला. माधवराव तंजावरकर, तंजोर माधवराव, हे जसे भागवतांना मान्य आहेत तसे यांना असणारच. आणि त्याच्यात त्यांनी प्रख्यात मुत्सद्दी असं म्हटलेलं आहे. विष्णुशास्त्री पंडित, विधवा विवाहकार मुख्य म्हणून ते, आणि वर्तमान पत्रकार. बापू मेंदळे वैद्य, टाक्या वैद्य पुणेकर, प्रख्यात वैद्य. ते पेशंट्सला ताकच प्यायला सांगायचे पथ्य म्हणून कितीतरी दिवस, म्हणून टाक्या असं त्यांना नाव पडलं. हे मला माहिती असतं, कारण म्हणजे माझ्या आजीने त्याच्याकडनं ट्रीटमेंट घेतली होती आणि आजीकडनं ऐकलं की इतके दिवस फक्त ताक प्यायचं, टाक्या नाव पडलं त्यांना. नंतर शंकर बाळकृष्ण दीक्षित, फार मोठा माणूस, शंभा दीक्षित, ज्योतिर्विद ज्याला म्हणतो आपण, ज्योतिर्गणिताचे तज्ज्ञ ते. विश्वनाथ नारायण मंडलिक मुंबईचे. महाडकर ज्योतिषी, कुंडली तज्ज्ञ, तेही नाव आलं.
वामनराव रानडे छापखानेवाले, जावजी दादाजी प्रख्यात टाईप फाउंडर. हे पहा, हे नाव परत 1887च्या यादीमध्ये येतं भागवतांच्या. नंतर विनायक कोंडदेव ओक, हिंदुस्थान कथा लिहिणाऱ्या अशा प्रकारचे ते एक बालबोध इतिहासकार होते. त्यांचं नाव आलं महादेव मोरेश्वर कुंटे, जे नाव इथेही येतं यांच्या यादीमध्ये भागवतांच्या. षड्दर्शनज्ञ इतिहासकार व वक्ता आनंदीबाई जोशी, लुक ॲट, जे नाव भागवतांनी घेतलं. अंताजी दामोदर काळे, पैसा फंड काढलेला. आणखीन शंकरराव लावाटे, मद्यपान निषेध करून दारूबंदीचा प्रचार करणारे. गणपतराव जोशी, अर्थशास्त्र. ॲक्च्युली इथे गणपतराव जोशी नट पण होते त्या काळात. आजच्या लोकांना कदाचित थोड्याफार गणपतराव जोशी नट म्हणून माहिती आहेत एक, पण गणपतराव जोशी अर्थशास्त्रज्ञ म्हणून फारसे कोणाला माहीत नाहीत. ते दुसरे वेगवेगळे लोक आहेत. चिंतामणराव वैद्य, भारताचार्य त्यांना म्हटलं जातं, महाभारतावर त्यांचं काम आहे. वासुदेव शास्त्री खरे, इतिहास संशोधक व कवी. दत्तात्रय बळवंत पारसनीस, तसंच परत इतिहास संशोधक. मोरो केशव दामले, व्याकरणकार, वैयाकरण म्हणतात, म्हणजे कवी केशवसुतांचे हे बंधू आहेत दामले. धोंडोपंत कर्वे, समाज सुधारक व संस्था स्थापक, ज्यांनी स्त्रियांच्या शिक्षणावरती भर दिला. सरदार खंडेराव मेंदळे, जे राजवाड्यांच्या बरोबर भारत इतिहास संशोधक मंडळ स्थापन करण्यामध्ये अग्रेसर होते. रमाबाई रानडे, समाजसेवक, नाव घेतलेले आहे त्यांचं. पार्वतीबाई आठवले, समाज सुधारक व समाजसेवक, अण्णांच्या संस्थेमध्ये काम करायच्या. नारायण गणेश चंदावरकर, समाजसुधारक. विठ्ठल रामजी शिंदे, अंत्यज्योतधारक. विठ्ठल रामजी शिंदे त्यावेळेला संपूर्ण भारतामध्ये अस्पृश्योद्धारक म्हणून प्रसिद्ध पावले होते. महात्मा गांधी जेव्हा पुण्याला आले तेव्हा त्यांना अस्पृश्यांच्या प्रश्नामध्ये स्वारस्य होतं, तो कसा मिटवायचा. आणि आल्यानंतर शिंदे कुठे राहतात अशी चौकशी करत करत थेट भोकरवाडीला गेले, म्हणजे जिथे त्यांचा अहल्याश्रम वगैरे तो होता तिथे गेले आणि गांधीजींना भेटले. तेव्हा गांधीजी महात्मा झाले नव्हते, असा शिंद्यांचा महिमा आहे. त्यांचा उल्लेख अत्यंत योग्य पद्धतीने राजवाडे यांनी केलेला आहे. महादेव शिवराम गोळे, ग्रंथकार वगैरे आहेत. अनंत वामन बर्वे, नाटककार. मोरोबा वाघोळेकर, नट. किर्लोस्कर नाटक मंडळीच्या स्थापनेमध्ये त्यांचा महत्वाचा रोल आहे. भाऊराव कोल्हटकर, परत नट. बालगंधर्वांच्या पूर्वी स्त्री पार्ट करणारा सगळ्यात जर कुणी असेल महत्वाचा नट तर तो भाऊराव कोल्हटकर. आणि भाऊराव कोल्हटकर हे बालगंधर्वांपेक्षा श्रेष्ठ होते असं ऐताग्नी राजवाड्यांचं मत आहे. बालगंधर्व नट परत आले खालोखाल. गोपाळराव दाते, नट. कर्नल कीर्तिकर, त्यांचं नाव आपण पाहिलेलं आहे भागवतांच्याकडं. वासुदेव बापूजी कानिटकर, स्थपती म्हणजे इंजिनियर. राघवेंद्र राव, वैद्यकशास्त्र शोधक. गोविंदराव देवल, गोब देवल, शारदावाले, नाटककार. रघुनाथ पांडुरंग करंदीकर, साताऱ्याचे प्रख्यात वकील, फौजदारी खटल्यामध्ये टिळकांचे सहकारी. नंतर आणखीन येतात ते मोरशास्त्री साठे, रामशास्त्री गोडबोले, व्याकरण करणारे. राघवेंद्र गजेंद्र गडकर, शास्त्री पंडित. हरी गणेश गोडबोले, ग्रंथकार. पुण्यामध्ये त्यांचा फार मोठा ग्रंथांचा व्यापार असायचा. विष्णू दिगंबर पलुसकर, संगीत शाळा स्थापक. पलुसकरांनी थेट लाहोरपर्यंत स्थापन केल्या शाळा संगीताच्या, आणि संगीत असं सार्वत्रिक करण्याचा प्रयत्न केला. नाना शंकर शेठ, कोट्यधीश व दानशूर, माहिती आहे सगळ्यांना. बाबासाहेब इचलकरंजीकर, ज्ञाता संस्थानिक. आणखीन उद्योगधंद्यामध्ये असणारे मुधोळकर आहेत, रंगनाथ मुधोळकर. दादासाहेब खापर्डे, सहज वक्ता. वक्ता म्हणून ते फार प्रसिद्ध होते. त्यांची शैली खोचक बोचक विनोदी वगैरे असायची. त्यांचं नाव इथे आलेले. टिळकांचे सहकारी खरं तर. महादेव बल्लाळ नामदोशी, परत टिळकांच्याच कंपनीमधले, औद्योगिक मुत्सद्दी. लक्ष्मण रामचंद्र पांगारकर, ग्रंथकार व माळकरी. मुद्दाम उल्लेख केलाय. पांगारकर हे वारकरी संप्रदायात प्रविष्ट झाले, माळकरी झाले आणि त्यांनी संतांची चरित्र लिहिली. त्यांचं नाव इथे येतं. हरिपंत दामले, इंदापूरकर देशपांडे, नारायणबुवा घमंडे, महत्वाचे भाषे नसल्यामुळे मी बाकीचं वाचत नाही. जनार्दन केशवजी, मुंबईचे सुलभ ग्रंथकार. राजाराम रामकृष्ण भागवत, वेदविद्या संशोधक, ज्यांची आपण चर्चा केली, ज्यांच्या संदर्भात काही चर्चा केली ते राजाराम शास्त्री भागवत, वेदविद्या संशोधक असं राजवाड्यांचं त्यांच्याबद्दलचं रीडिंग आहे. कधी कधी ते त्यांचा उपास पण करतात. अतिशयोक्ती निष्णात असं विशेषण त्यांना लावतात. रघुनाथ शास्त्री गोडबोले, कोशकार. मी दाखवलं होतं पहा तुम्हाला प्राचीन भारतवर्षीय कोश, अप्रतिम आहे.
नीलकंठ बाबाजी रानडे परत कोशकार, हरिमहादेव पंडित टीकाकार, विष्णू मोरेश्वर महाजनी सुलभ निबंधकार. अपुरी ओळख आहे. महाजनींनी शेक्सपियरच्या नाटकांचा मराठीमध्ये अनुवाद केला होता. शिक्षणतज्ञ होते. श्रीधर गणेश जिन्सीवाले वक्ते, अगदी बरोबर आहे. वासुदेव लक्ष्मण आठवले, शंकर तुकाराम शाळीग्राम, ऑकवर्थ बरोबर ज्यांनी पोवाडे शोधले आणि छापले, मराठीचे पोवाडे, ऐतिहासिक पोवाडे, ते शाळीग्राम. गोविंद सखाराम सरदेसाई, त्यावेळेला ते इतिहास संशोधक म्हणून पुढे येत होते. शिवराम हरी साठे चतुर समाजसेवक, भिकाजीपंत हर्डीकर एकनिष्ठ समाजसेवक, महादेव चिमणाजी आपटे ग्रंथसंग्रहकार. ही जी पुण्यामधली प्रसिद्ध संस्था आहे ना पुस्तकांच्या संदर्भातली, आनंदाश्रम, ती यांनी स्थापन केलेली. वकील होते, पैसे खूप जमवले व्यवसायामध्ये आणि त्यातनं हे उत्तम संस्कृतचं जतन करण्यासाठी संस्था काढली. हे हरिनारायण आपटे यांचे चुलते आणि हे गेल्यानंतर यांना काही संतान नसल्यामुळे त्यांनी हे सगळं जबाबदारी त्यातल्या पैशात माडक्या सकट हरिनारायणांच्यावरती सोपवली होती. महादेव चिमणाजी आपटे ते बाबासाहेब आपटे चाबुकसार व गायक, म्हणजे ज्याला आपण घोडा म्हणतो तो कसा हे करायचा, अश्वविद्या ही एक महत्वाची विद्या आहे. विष्णू मोरेश्वर छत्रे चाबुकस्वार, ते आलंच. म्हणजे त्यांनी जर सर्कस काढल्यानंतर आपल्याला माहिती आहे जगभर प्रसिद्ध झाली. कृष्णाजी बल्लाळ देवल गायन शास्त्रज्ञ, परशुरामपंत गोडबोले भाषांतरकार, कृष्णशास्त्री राजवाडे भाषांतर, त्यांचा उल्लेख आधी आलेला आहे. देवदत्त रामकृष्ण भांडारकर, आपले भांडारकर संस्था ज्यांच्या नावाने आहे त्या डॉक्टर भांडारकरांचे हे चिरंजीव रामकृष्णपंत भांडारकरांचे. काशीनाथ बाप्पू पाठक असेच इतिहास संशोधक. गोपाळ कृष्ण देवधर, गोखल्यांच्या भारत सेवक समाजात जे कार्यरत होते ते गोपाळ कृष्ण देवधर समाजसेवक म्हटले. शांताराम अनंत देसाई वेदांत शास्त्रज्ञ, म्हात्रे नावाचे मूर्तिकार आहेत. कारमित्र काशीनाथ रघुनाथ, ते जे प्रसिद्ध असायचं ना मित्रांनी चालवलेलं पहिलं मासिक मनोरंजन, पहिला दिवाळी त्यांनी काढला ते मित्र, उत्तम मासिक चालक, बरोबर म्हटलंय. नरसिंह चिंतामण केळकर वर्तमानपत्रकार. 1913 पर्यंत केळकरांना तसं तितकं महत्त्व प्राप्त झालं नव्हतं जे नंतर लोकमान्य गेल्यानंतर झालं. त्यामुळं त्यांच्यासाठी एवढं विशेषण राजवाड्यांना पुरेसं वाटलं. बाळासाहेब पंतप्रतिनिधी चित्रकार. औंधकर नटेश आप्पाजी द्रविड समाजसेवक, तेच परत भारत सेवक समाजामधले, इत्यादी इत्यादी. या यादीला आणखीन 5-25 नावे जोडता येतील. ही 150 नावे आणि 25 घेऊन आकडा गोळाबेरीज प्रित्यर्थ 175 250 नेऊन ठेवू. म्हणजे असे म्हणता येते की गेल्या 100 वर्षात संबंध मराठा समाजात सुमारे 175 माणसे कोणत्या ना कोणत्या तरी लहान मोठ्या सामाजिक कामगिरीबद्दल थोडी प्रसिद्ध अशी झाली. या थोड्याफार प्रसिद्ध अशा 175 व्यक्तीमधून ज्यांची कामगिरी ठळक, टिकाऊ, परिणामकारक झाल्याशी म्हणता येईल अशा कर्तृत्ववान लोकांची निवड करायची आहे. आणि ती निवड म्हणजे त्यांनी सिद्ध केलेली दुसऱ्या फेरीतली, दुसऱ्या राऊंडमधली दुसरी यादी, की ज्या यादीमध्ये आपल्याला किती 43 लोक आढळतात. आणि 43 ही संख्या 50 जर धरली तर 175 बुद्धिमानांमधून 50 लोक आपल्याला प्रतिभावान वगैरे मिळतात. त्याचा विचार आणि त्याच्यापेक्षा पुढच्या तिसऱ्या फेरीतला फायनल राऊंडचा विचार आपण पुढच्या एपिसोडमध्ये करू. धन्यवाद.